श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कैलासवासी माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेरकर आणि ज्यांनी खंबीरपणे त्यांच्या आयुष्यभर रत्नागिरीमध्ये साथ दिली त्या आदरणीय स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेरकर यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ग्रामीण भागात सरपंच म्हणून चांगलं काम केले की वेगळ्या दिशा ग्रामीण भागाला देण्याचं काम केलं. राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्करराव पेरे पाटील स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि विशेषतः ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व मंडळाला ते माझे सहकारी विघ्नर कारखान्याचे चेअरमन सचिन शेरकर, अशोक शेटगोलत, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आणि माझे सर्व बंधू वगैरे येतो. खरं त्यांचं आपल्याला ऐकायचं भास्करराव पेरे पाटलांचं. आज अनेक वर्ष मी मागच्या वर्षीच कुठं मला वाटतं नव्हतं मी, नाहीतर अनेक वर्ष आज इथं आलेलो आहे. आणि कारखान्याचे चेअरमन आपले सहकारी सत्यशील दादांनी प्रास्ताविक करताना 5 मिनिटात मगाशी सगळं सांगून टाकले, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं ज्या महापुरुष खऱ्या अर्थानं संयमी, सुसंस्कृत आणि शेतकऱ्यांच्या जाण असणारा, शेतकऱ्यांप्रती काहीतरी केलं पाहिजे अशी आयुष्यभर ज्यांनी निष्ठा ठेवली, ध्येय ठेवलं आणि त्या दृष्टीने विघ्नर कारखान्याची निर्मिती केली ते आदरणीय निवृत्ती शेरकर. हे असं उत्तम व्यक्तिमत्व होतं, संयमी होतं. त्यांचा सहवास मी अनेक वेळा सांगितलं, मला लाभला, आशीर्वाद लाभला. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वसा आणि वारसा म्हणजे राजकीय, सामाजिक आणि कारखाना सक्षमपणे चालवण्याचा वारसा कारखान्याचे चेअरमन सचिनदादा शेरकर यांनी सक्षमपणे पुढे चालवला आहे. आणि तुमचा सगळ्यांचा भक्कम साथ त्यांना लाभलेली आहे. मला सांगायला काही ठेवलं नाही त्यांनी. खरं फक्त भास्कररावजी आमच्या चेअरमनने अगोदर सांगितलं की खरं आहे की आतापर्यंत जरा मागच्या वर्षापर्यंत लोकांच्या तक्रारी होत्या की बाबा 18 महिने झाले, 15 महिने झाले, ऊसतोड होत नाही. परंतु चेअरमनने एक्सपान्शन केलं आणि आज 8,000 क्रशिंग दिवसाला होतं यावर्षी. त्यामुळं कारखान्याचं काही वेळेत तोड झाली आणि उलट ऑन द कॉन्ट्ररी ऊस कमी पडला. चांगलं डिस्प्लेचं एक्सपान्शन केलं, चांगला ऊस देत आहेत, हमीभाव चांगला आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संजीवनी निर्माण करणारा विघ्नर कारखान्याचं जे वारसा आणि वसा खंबीरपणे सत्यदादांनी चालवलेला आहे. त्यामध्ये गोल्हे साहेब असतील आणि सर्व संचालक मंडळ त्यांना साथ देत आहे. मी देखील आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे. मला निवृत्ती शेरकरांचा सहवास लाभला. जुन्नर तालुक्यामध्ये न विसरता येणारं जो हे असं व्यक्तिमत्व, फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व असं होऊन गेलं. आणि खरं आहे की त्या दरवर्षी त्यांचा स्मृती दिन होणं, त्यांची आठवण होणं हे महत्त्वाचं आहे. की असे नेते होते की त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनात मोठं उभारी आणली, त्यांना आर्थिक सक्षम उभं केलं. त्यांची स्मृती होणं, त्यांच्या दृष्टीने कार्याचा आपल्याला आदर्श घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निश्चित त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण तुमचं स्वागत करतो. भास्करराव पेरे पाटील साहेबांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं आता प्रस्तावनेमध्ये पिठाची गिरणी, स्वच्छता, टॉयलेट्स, पाण्याची व्यवस्था. आणि मग आता आपण आधुनिक महाराष्ट्र पाहतो. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं देशाला सुद्धा स्वच्छतेचं, मोदी साहेब असतील, सर्वच केंद्राला, राज्य शासनाला सुद्धा त्याचं महत्त्व कळलं. आणि आज आपली एज्युकेटेड मुलं आहेत सगळी झाली आणि मग ते खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्राचं रूप बदललेलं दिसतं. हे मोठं योगदान त्या काळात. त्यांना विचारलं मी कधी तुम्ही सरपंच होते? थोरवे साहेब म्हणले 95 साली. म्हणजे आता 26 साली ते 35 35 वर्षापूर्वी काळ वेगळा होता. पण आज आपला महाराष्ट्र तुमच्यासारखे आम्ही अनेक वेळा आपलं ऐकलं, पण प्रत्यक्ष आपलं ऐकण्याचं योगदान आम्हाला तुम्हाला ऐकायचं आहे. एक आदर्श तुम्ही समाजापुढे घालून दिला, एक आदर्श सरपंच म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आज समाज आपला बदलतो आणि ग्रामीण भागातून खरा विकास होतो. शेतकऱ्यांचा विकास झाला तर सगळा विकास होतो. त्यामुळे याची जाण आहे. सत्यदादांनी सगळं सांगून टाकलेलं आहे. आणि मी इथं बोलायला दिलं म्हणून नाही किंवा काय असो नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रसंगानुरूप आपला हे नाही. सत्यदादा आदरणीय निवृत्ती शेटनी कारखाना स्थापन केला, सोपान शेटनी चालवला. आमचा मित्र सत्यदादा कारखाना करतोय, चालवतोय. पूर्ण पाठिंबा त्याला साथ भक्कमपणे माझे सहकारी सत्यदादाच्या मागं भविष्यात देखील उभे राहिलेले आहेत. आपण सगळं जुन्नर तालुक्यातले शेतकरी सभासद त्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. आपण त्यांना साथ द्यायची सांगितली, साथ दिली की जरा उत्साह वाढतो.
आणि केले चेअरमननी काय बोलायला असो. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं जुन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणारे म्हणजे सर्व सहकारी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश टाजने, पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी आणि सहकार परिषदेचे अध्यक्ष सुभाषराव कवडे साहेब असतील, आता अनेक आजी माझे संचालक पण इथे दिसतात सगळं स्टेजवरचे मान्यवर. मी आदरणीय नवतुजा शेरकर आणि आदरणीय हिराबाई शेरकर यांना परमेश्वराने संगती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि आपली साथ खंबीर साथ आपला आशीर्वाद सहकार्य गणेश शेठ तुमचं आहेच आहे. तुम्ही मला तेवढं बरोबर तुम्ही कुठं असले तरी इकडं चेअरमनची वेळ आली का चेअरमन बरोबर तर सतील दादा बरोबर ठेवावं अशी मी विनंती करतो. आणि भास्कर पेरे पाटलांचा आपल्याला ऐकायचं त्यामुळं या ठिकाणी सगळे जमतो. संख्या वाढते, कमी होत नाही. याचं एकमेव कारण अशी संस्था उभं करून एखाद्या तालुक्याला ज्या ठिकाणी शिवछत्रपतींचा जन्म झाला त्यांनी जसं रयतेचं राज्य चालवलं त्याच पद्धतीने शेठ बाबांनी जो या जुन्नर तालुक्याला एक वेगळा आलेख दिला आणि खऱ्या अर्थाने कारखाना उभा करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपूर्ण कायापालट केला. अशा बाबांच्या स्मृतीसाठी अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण आलेला आहात. जादा बोलणं उचित ठरणार नाही कारण या ठिकाणी पेरे पाटील साहेबांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. खऱ्या अर्थाने देशभर प्रत्येक ठिकाणी गाव कसं चालावं, गावगाडा कसा हाकावा, लोकांबरोबर कसं जुळवून घ्यावं आणि चांगलं काम कसं करावं ते सांगणार आहेत आणि आपल्याला ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी जर ज्यावेळी आपण निवृत्ती शेठ बाबांचं नाव घेतो त्यांचा उल्लेख करतो त्याचवेळी एका गोष्टीचा मला आनंद होतो की कधी चुकून सुद्धा हिरा बाई म्हणतात कारण आमच्याकडे आम्ही पण आईला बाईच म्हणतो. माझ्या आईला मी बाईच म्हणते कारण घरात सगळ्यात लहान म्हटलं की बाई आणि बाई म्हटलं की प्रेमाने हात मारली जाते आणि तसंच आम्ही सुद्धा आमच्या आईला बाईच म्हणतो, फक्त आवाजाव घालतो एवढंच आहे. या ठिकाणी खरोखरच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दरवर्षी असतो. आपण कधी ह्या वर्ष म्हणजे कधी बोलवल्यानंतर या ठिकाणी आलो नाही असं घडलं नाही आणि कारखाना ज्या पद्धतीने चालतो आहे आणि भरारी घेतो आहे, नवीन उपक्रम जे शेतकरी सांगतील त्याच्यावर मात करून निश्चितपणाने शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं आयाम देण्याचं काम कारखाना करत आहे आणि म्हणून चेअरमॅन असतील सर्व त्यांचे डायरेक्टर या कामी शेतकऱ्यांसोबत आहेत. मी जादा न बोलता या ठिकाणी शेठ बाबांना आणि बाईसाहेबांना खूप सगळ्यांच्या वतीने म्हणजे राज्यात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं आणि खऱ्या अर्थाने केंद्रात देखील सरकार आहे. या ठिकाणी संजय शेट्टी नाव घेतलं. आता आमदार आणि पेरे पाटलांचं पण तुम्हाला ऐकायचं आहे. सरकारमध्ये असल्यानंतर सरकार काय करू शकतं, सरकार निश्चित आपल्याला एक वेगळी आलेख देऊ शकतो. आज पाहतोय की या महाराष्ट्र सरकारमध्ये पहिल्यांदा महिला म्हणून काम पाहणाऱ्या सुनीता वहिनी या देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून आपल्याला त्यांच्याकडनं पण महिलांना खूप अपेक्षा आहे. आणि असं असताना शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे सगळे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्राचा आलेख उंचावतील आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या विघ्नहर साखर कारखाना, विघ्नहर म्हटलं की सगळी विघ्न होतात, अशा कारखान्याचा उदो आणि उंची बळावल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते. माझ्या माता भगिनी ज्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत, बोलायला संधी मिळाली नाही तरी सगळ्यांच्या भावना एक आहेत. सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देऊन आणि बाबांना स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी शब्दांना विराम देते. ओम शांती, ओम शांती.